मध्य काढण्याच्या तीन पद्धती आहेत. सरळ पद्धत, गृहीत मध्य पद्धत आणि मध्य प्रमाण विचलन पद्धत. ओके, तर त्याच्यातले आपण गृहीत मध्य म्हणजे ॲझ्युमिंग मेथड जी आहे ती आपण आता पाहणार आहोत. त्याच्यासाठी 5 कॉलम, या दोन गोष्टी आपल्याला दिल्यात, दोन गण 2 कॉलम आपल्याला दिलेले असतात. पहिला जो आहे तो जमा कर, टॅक्स जो आपल्याकडे कलेक्ट झालेला आहे तो दिलेला आहे. वाहनांची संख्या, नंबर्स ऑफ व्हेइकल्स. त्याच्यामध्ये फक्त वर्ग मध्ये आपल्याला ऍड करायचे. वर्ग मध्ये म्हणजे क्लास मार्क, त्याला आपण म्हणतो XI, आणि वाहनांची संख्याला आपण म्हणायचं FI. पहिली या वाहनांच्या संख्यांची बेरीज करायची. 80, 110, 120, 70 आणि 140. पहिले सगळे शून्य जसेच्या तसे. 8 आणि 1 9, 10 11, 11 आणि हे 11 22 चे 2, अक्षर आले 2, 3 4 420. बरोबर, एकूण 420 झाले. परत बघा हे 0, 8 आणि 1 9, 10 11, 11 आणि 7 आपल्याकडे झाले 18, 18 4 22 चे 2, अक्षर 2 आणि 4. यानंतर वर्ग मध्य म्हणजे 300 आणि 400 च्या मध्ये कुठली संख्या येणार आहे तर 350, 350. व्हेरी गुड. या दोघांच्या मध्ये येणार 450, लगेच इथं 550, इथं 650 आणि 750. आता DI वजा DI काढायचा आहे म्हणजे XI वजा A. आता XI म्हणजे या सगळ्या संख्या या कॉलम, याच्यामधून A ला वजा करायचं म्हणजे 350 मधून A ला वजा करायचं, 450 मधून A ला वजा करायचं, 550 मधून A ला वजा करायचं, 650 मधून A ला वजा करायचं, 750 मधून पण A ला वजा करायचं. मग हे आणायचं कुठून आणायचं, मध्ये कोण येतो 550, 550 त्याला घ्यायचं म्हणजे या सगळ्यांमधून 550 ला वजा करायचं. आता 350 वजा 550, 350 वजा 550 वजा 200, किती झाले वजा 200. इथं पण 450 वजा 550 वजा 100, इथं 0, इथं 100, 650 मधून 550 गेले किती राहिले 100, 750 मधून 550 गेले 200, म्हणजे इथं XI वजा 550 केलं. आता FI आणि DI, FI कुठं इथं आहे आणि DI कुठं इथे, या दोघांचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार. 8 दुने 16 वजा म्हणून वजा 1600, 11 10 110 वजा म्हणून वजा 110, 11 10 110 आणि 200 11,000 झाले. त्याच्यात 120 गुणिले 0 0, 7 1 7, हे 3 0 7,000 झाले. बरोबर, 4 दुने 8, 8 वरती 3 0 8,000 झाले. आता यांची बेरीज करून इथं लिहायची. बेरीज करत असताना वजा 11,000 आणि वजा 1600 म्हणजे वजा वजा अधिक वजा 12,600 आणि 8 आणि 7 15,000 झाले. 8,000 आणि 7 15,000 झाले. या दोघांची वजाबाकी करायची 15,000. आता 15,000 मधून 12,600 वजा करायचं. इथं 2 शून्य जसे तसे, 10तून 6 गेले 4, आजच्याला घेतला 1, 5तून 3 गेले 2, 2,400, किती 2,400 आपल्याकडे इथं आलं होतं. ठीक आहे, म्हणजे इथं समेशन FI DI 2,400. बरोबर गणराज. आता आपल्याला काय करायचंय, मध्य काढायचं. कुठल्या पद्धतीने, गृहीत मध्य पद्धतीने. गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढ. आता गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचं सूत्र आहे. मध्य म्हणजे त्याला X बार म्हणतो. बरोबर, इथं D बार येला, X बार बरोबर A प्लस D बार. आता A ची किंमत तर माहिती आहे 550 घेतले. बरोबर, A कुठे, हा 550 आहे. आता अधिक D बार काढायचा आहे. मग D बार कुठं काढणार, इथं काढणार. FI DI भागिले FI. FI DI किती 2,400 भागिले FI किती 420, 0 गेला. ओके, आता 42 ने याला भाग जातो का 6 ने, 6 चौक 24, 40, 6 चौक 42, 40 भागिले 7. आता 7 ने 40 ला भाग लावा, 7 5 35, 5 आले 0, परत 7 परत 7 7 49, 1 आला 0, 7 1 7 म्हणजे 5.71 घ्या, 5.71. आता 550 आणि 5 किती झाले 555, 555 आणि हा 0.71. इथं काय जमा कर रुपयामध्ये असतो म्हणून रुपये. अशा प्रकारे आपण हा मध्य काढू शकतो गृहीत मध्य पद्धतीने. हे 5 कॉलम लक्षात आले पाहिजे.
पहिले 2 कॉलम दिलेले असतात, तिसरा वर्गमध्य काढायचा आहे, चौथा DI काढायचा आहे आणि FI/DI ची बेरीज करून FI/DI काढायचं आणि FI/DI आणि FI चा भागाकार करून D बार काढायचं आहे. D बार किती आता आपल्याकडे इथं 5.71 आणि मग A अधिक D बार हे सूत्र वापरून आपण मध्य काढला.